आश्रम शाळातील शिक्षणात नवा बदल. तळोदा FLN शिक्षण प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची भेट. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. आश्रम शाळातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाचा दर्जा उंचावण्यासाठी तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या अल्फा शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाला आज नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी भेट देत प्रशिक्षणाचा आढावा घेतलाय. देवी संस्थान लखनौ यांच्या सहकार्याने रयत संचलित अनुदानित आश्रमशाळा नर्मदा नगर येथे 27 ते 30 जुलै दरम्यान आयोजित या 4 दिवसीय प्रशिक्षणात तळोदा प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळातील सुमारे 300 शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी प्रकल्पाधिकारी सौ लघिमा तिवारी, परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज पटले, सहाय्यक प्रकल्प अधिकारी BR मुगडे, अरविंद वडवी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी प्रशिक्षण सत्रांचे निरीक्षण करून शिक्षकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार कृती आधारित आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण पोहोचविण्यासाठी प्रशिक्षणातील संकल्पना प्रभावीपणे वर्गखोलीत राबविण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रशिक्षणात पेअर्ड लर्निंग, रँडम पेअरिंग, साऊंड ब्लेंडिंग, चित्राधारित वाचन, नोन टू अननोन तसेच कायनेस्थेटिक कन्सर्ट ॲब्स्ट्रॅक्ट पद्धतीने गणित अध्यापनावर विशेष भर देण्यात आला. विविध प्रात्यक्षिके, कृती आधारित उपक्रम आणि क्लासरूम सिम्युलेशन्सद्वारे शिक्षकांना प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव देण्यात आला. प्रकल्प अधिकारी सौ लघिमा तिवारी यांनी FLN अभियानाची उद्दिष्टे यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान प्रत्यक्ष अध्यापनात प्रभावीपणे वापरण्याचे आवाहन केले. देवी संस्थान, जिल्हा प्रशासन आणि प्रकल्प कार्यालय तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा उपक्रम आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या भाषा आणि गणित कौशल्यांमध्ये गुणात्मक सुधारणा घडवून आणणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.